परार्थ अमुचा स्वार्थ असो अन श्वास असो अश्वास, या भावनेने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरात मे 2018 मध्ये आश्वास प्रतिष्ठानचा जन्म झाला. समाज ऋण फेडू इच्छिणाऱ्या काही डॉक्टरांनी सामनगावच्या मातोश्री वृद्धाश्रमात मोफत तपासणी व औषध वाटप करणं सुरू केलं आणि हे व्रत गेली 6 वर्षे अखंडपणे चालू आहे. 80 वर्ष वयाचे बांगलादेश युद्धात सीमेवर सेवा बजावलेले चिरतरुण डॉक्टर वसंत सहस्त्रबुद्धेंसारखे अनुभवी सहकारी हे आश्वासचे बलस्थान आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये आरोग्य सेवा ही दुर्गम आदिवासी भागात घेऊन जाण्याच्या अभियानाअंतर्गत पहिले मोठे वैद्यकीय शिबिर भंडारदऱ्यात झाले आणि तीही परंपरा अखंडपणे चालू आहे. प्राथमिक तपासणीच नव्हे तर कुष्ठरोग, कर्करोग, क्षयरोग, किडनीच्या आजारांचे देखील निदान व उपचार नियमित होत असतात. नेत्र तपासणी, मोतीबिंदू व तिरळेपणावर शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप असे कित्येक उपक्रम राबवण्यात येतात. 6 वर्षांची जन्मजात मूकबधीर जीविका अशाच एका तपासणीत आढळल्यानंतर आश्वासने तिला श्रवण यंत्र दिलं, स्पीच थेरपी दिली. आज ती हसती बोलती जीविका ही आश्वासच्या प्रयत्नांनी उमललेली प्रसन्न कळी आहे. दुर्गम भागातील आपल्या देशबांधवांचे केवळ आरोग्यच नव्हे तर समग्र जीवनाला आधार देण्याचा आश्वासचा प्रयत्न आहे. गतवर्षी नाशिक शहरात नियमांमुळे मोफत शिक्षणापासून दूर होऊ घातलेल्या 44 विद्यार्थिनींना आश्वासने स्वखर्चाने शालांत परीक्षेपर्यंत शिकवण्याचे आव्हान स्वीकारले आणि लीलया पार पाडले. वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद अंगी भिनलेल्या आश्वासने हिवाळ्यात नदीकाठी कुडकुडणाऱ्या केवळ अनिकेत गरजूंना ब्लँकेट्सच वाटली नाहीत तर उन्हाळ्यात तहानलेल्या पशूंसाठी कृत्रिम पाणवठे देखील तयार केले. आणि आज त्यावर पाणी पिणारी हरणे पाहून आश्वासला कृतकृत्य वाटतं. आश्वास प्रतिष्ठानचा केंद्रबिंदू म्हणजे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जाधव. हार्वर्ड आणि मेलबर्न येथे फेलोशिप केलेले प्रवीण सर तेथील व्यवसायाच्या उत्तम संधी नाकारून अगदी ठामपणे भारतात परतले. त्यांची ही सामाजिक बांधिलकी आश्वासच्या कार्यातून सतत दिसून येते. प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद आणि अगदी तळमळीने काम करण्यासाठी पुढे येणारे उच्च विद्या विभूषित व अनुभवी सहकारी यांच्या बळावर आश्वासने आपले दोन्ही हात मदत कार्यात गुंतवले आहेत. गेल्या 6 वर्षात स्वयंसेवकांची संख्या आणि दानाचा ओघ हा वाढतोय. तुमचाही श्वास इतर रंजल्या गांजल्यांसाठी आश्वासन ठरावा असे तुम्हालाही वाटतेच ना? तेव्हा या, हात गुंफूया आणि ही खडतर वाट सोबत चालून सुसह्य करूया.